नमस्कार. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. खूप जणांचे प्रश्न असतात लगातार आणि मी जेव्हा पण वास्तू व्हिजिट करते, जसं आपण सगळ्यांनाच माहिती आहे की मी वास्तू करते, लोकांच्या घरी व्हिजिट करते आणि त्यांना मार्गदर्शन करते. फक्त एकच प्रश्न असतो आणि जेव्हाही मी कोणाच्या घरी गेल्यावर ऑब्झर्व करते की निगेटिव्हिटी सगळ्यात जास्त असतं. म्हणतात ना, निगेटिव्हिटी घरात असेल, कोणाची नजरबाधा असेल, तर चांगल्या घराला सुद्धा नरक बनवून टाकते. मग अशाच प्रकारे आपल्या जवळच्या लोकांची नजर आपल्यावरती काहींची चांगली असते, तर काही जण आपल्याला जडणारे सुद्धा असतात. मग आज आपण नजरबाधेविषयी बोलणार आहे. आपल्या घरामध्ये अशाच प्रकारचे काही आपल्याला संकेत दिसत असतील की नेहमी लगातार काही ना काही वाईट प्रसंग येतात. घरामध्ये चांगलं काही करायला जात आहे तर ते कामच होणार नाही. खूप जणांच्या घरी मी बघितलंय की मुलांचे लग्नच होत नाही, ग्रोथ होत नाही, पैसा थांबत नाही, नवरा बायकोंचे डिवोर्स होत असतात. अशा भरपूर काही गोष्टी असतात. मग आज आपल्याला बघायचं आहे की आपल्या घरातली नजरबाधा दूर जाण्यासाठी दत्त महाराजांचा एक प्रभावशाली उपाय आपल्या सर्वांना सांगते. कोणीही करू शकतं, स्वतःचं घर असो या रेंटवर असो, पण ते आपलं घर आहे ना, आपण त्या घरामध्ये वास करत आहे. आपल्याला एकच काम करायचं, रोज संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेवरती धूप अगरबत्ती, आपल्या सगळ्यांना माहित असेल वाटी टाईप असते छोटी धूपची, ती आपल्याला लागणार आहे या उपायासाठी. दत्त महाराजांचं दत्त स्तोत्र पठण करायचं आहे आपल्याला. आता ते कसं करायचं मी सांगते. संध्याकाळी आपण फ्रेश वगैरे झाल्यानंतर दिवे लावायच्या वेळेवरती आपल्या देवघरामध्ये दत्त महाराजांच्या नावाचा एक तुपाचा दिवा लावायचा. त्यानंतर आपल्याला धूप अगरबत्ती घ्यायची आणि तुम्हाला माहिती आहे, आपण छोटासा होम यज्ञ घरी करत असतो आणि आपल्याला आपल्या घराची नजर कशी काढायची आहे, तर त्याच्यासाठी छोटंसं तुम्हाला धुपारणं सुद्धा लागेल. त्या धुपारणामध्ये थोडे तांदूळ टाकायचे, त्या तांदूळावरती कापूर टाकायचा आणि ही धूप अगरबत्ती त्याच्यावर ठेवायची, ती पेटवायची आणि ते दत्त महाराजांचं स्तोत्र जे आहे ते तुम्ही पठण करायचं. ते पठण झाल्यानंतर तो जो धुवा निघतो आणि ते जे तुम्ही सिद्ध केलेलं आहे हे पूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे आणि थोडीशी ती जी विभूती असते अगरबत्तीची, ती हर एक कोपऱ्यामध्ये आपल्या घराच्या मेन एंट्रीला टाकायची, बाहेर न टाका, की याने नजरबाधा दूर होईल. खूप प्रभावशाली उपाय आहे दत्त महाराजांचा. दत्त स्तोत्र म्हणेपर्यंत भरपूर सिद्ध होऊन जातं ते. त्यानंतर तुम्ही जेव्हा हा उपाय करता, तुम्हाला तुमच्या घरामध्ये काही दिवसामध्ये रिझल्ट दिसतील. म्हणतात ना, भूत बाधा जे पण काही असेल तर दत्त महाराजांचं नाव घेतल्यामुळेच दूर चाललं जातं. म्हणून ज्यांना पण वाटतं ते हा उपाय करा आणि याचा रिझल्ट बघा आणि तुम्हाला काय रिझल्ट येतात मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. धन्यवाद.